नमस्कार शेतकरी बांधवांनो, एम.टी. ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर पीक विमा वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। त्याचे SMS देखील आता शेतकऱ्यांना प्राप्त व्हायला सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यात सध्या तरी 5 पीक विमा कंपन्यांकडून ही रक्कम वर्ग केली जात असून यात शेतकऱ्यांना 75% प्रमाणे रक्कम वर्ग केली जात आहे। खरीप 2023चा 25% अग्रिम मिळाल्यानंतर कंपन्यांनी 75% अग्रिम देण्यास टाळाटाळ केली होती। मात्र याच विरोधात जात शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या विरोधात अपील दाखल केलं होतं। यावर सुनावणी होत 75% पीक विमा वाटपाचे आदेश समितीने दिले आहेत। खरीप 2024च्या अहवालानुसार 21 दिवसांचा खंड, त्याचबरोबर बऱ्याच जिल्ह्यात दुष्काळ देखील जाहीर झालेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचे 90 ते 95% नुकसान झाल्याचं समोर आल्यानं शेतकऱ्यांना 100% पीक विमा म्हणजेच अग्रिम मंजूर केला होता। मात्र पीक विमा कंपन्यांकडून फक्त 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आणि 75% अग्रिमसाठी कंपन्यांनी चालढकल केली होती। मात्र समितीने आदेश दिल्याने व ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या भीतीने कंपन्यांनी 75% अग्रिम जमा करायला सुरुवात केली असून अनेक शेतकऱ्यांना SMS प्राप्त झाले असून ही प्रक्रिया 8 दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।